चर्मकार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे मानवतेचे विचार समाजाला दिशादायक आहेत। 15व्या शतकात उत्तर प्रदेशात जन्मलेल्या संत रोहिदास यांनी आपल्या सर्वधर्म समभाव आणि मानवता धर्माची कास धरण्याची दिलेली शिकवण माणसाला माणूस म्हणून जगण्याचे बळ देते, असे प्रतिपादन संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे राज्याध्यक्ष संजय उर्फ छोटू कदम यांनी केले। संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने संत रोहिदास यांची 650वी जयंती जानवली येथे पंढरी जाधव यांच्या निवासस्थानी साजरी करण्यात आली। राज्याध्यक्ष संजय कदम यांच्या हस्ते संत रोहिदास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। जानवली सरपंच अजित पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। यावेळी संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र संस्थापक राज्याध्यक्ष संजय कदम, संस्था उपाध्यक्ष पंढरी जाधव, राज्य खजिनदार रवींद्र पावसकर, राज्य सचिव प्रसाद मसूरकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद जाधव, जानवली सरपंच अजित पवार, उपसरपंच किशोर राणे, ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती अर्चना लाड, भाजपा तालुका उपाध्यक्ष संदीप सावंत, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण, प्रकाश चव्हाण, रंजन नांदोसकर, पोलीस पाटील मोहन सावंत, राज्य संचालक अमित चव्हाण, चर्मकार समाज उन्नती मंडळचे जिल्हा उपाध्यक्ष राजू चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव, लवेंद्र किंजवडेकर, अविनाश चव्हाण, तालुकाध्यक्ष महेंद्र चव्हाण, युवा संकल्प प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश वागेरकर, अध्यक्ष आनंद जाधव, रुपेश जाधव, तसेच संस्थेचे तालुकाध्यक्ष मयूर चव्हाण, मारुती चव्हाण, सागर चव्हाण, प्रवीण कदम, सीताराम जाधव, अविराज कदम, राज जाधव, रोहित वेंगुर्लेकर, संतोष जाधव, जगदीश चव्हाण, सुभाष कदम, अर्चना कदम, सुजाता कदम, पूजा जाधव, पूर्वा कदम, रिया वेंगुर्लेकर, हेमांगी चव्हाण, आशा पावसकर, प्रभावती चव्हाण, सुरेखा जाधव, हेमंत चव्हाण आदी उपस्थित होते। यावेळी सरपंच अजित पवार यांनी संत रोहिदासांबद्दल मनोगत व्यक्त केले। यावेळी समाजातील ज्येष्ठ व्यक्तींचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी राज्य उपाध्यक्ष पंढरी जाधव यांनी मेहनत घेतली। सूत्रसंचालन प्रसाद मसूरकर यांनी केले। आभार प्रसाद जाधव यांनी मानले। राष्ट्रीय संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, फुले आंबेडकर या सर्वांना अभिवादन करून संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती आयोजित केली आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या जानवली गावचे प्रथम नागरिक आदरणीय पवारसाहेब, इथे मेन उद्देश हाच आहे की आम्ही तळागाळातील लोकांना निवडण्याचं काम करतोय। समाजातला माझा बांधव कुठल्या समाजाचे आणि संस्थेचा पदाधिकारी आहे, कुठल्या संघटनेचा पदाधिकारी आहे आणि जर तो असेल तर आम्ही कदाचित त्याला पुढे घेत नाही, पण जो समाजापासून लांब राहिलाय, आजही समाजामध्ये संत रोहिदास महाराज माहीत नसलेले माझे समाज बांधव आजही तळागाळामध्ये भेटते की संत रोहिदास महाराज हे कोण आहे हे आपल्या समाजातल्या काही माझ्या समाज बांधवांना माहीत पण आहे। अशा लोकांना आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय। कारण महामानवांची जयंती करणे हा नुसता उद्देश नसून मी पहिल्यापासून गेली 7 वर्ष संस्थेचं मी अध्यक्ष म्हणून काम करतोय।
या अगोदर मी चर्मकार समाज उन्नती मंडळाचा पदाधिकारी म्हणून काम केलं, विविध संस्थेमध्ये काम केलं, राजश्री सोशल ऑफिसर या मोठ्या संस्थेचा मी कोकण प्रमुख म्हणून सुद्धा काम केलेलं. पण माझा उद्देश एकच होता पहिल्यापासून, जयंती, पुण्यतिथी, उत्सव, समारंभ, कार्यक्रम, वर्धापन दिन या पलीकडे जाऊन माझ्या समाजावर एखादा झालेला अन्याय असेल किंवा माझ्या समाजावर झालेला अत्याचार असेल, माझ्या कुठल्या एका विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीवरती शाळेत झालेला कुठला तरी अपमान असेल, या गोष्टीसाठी संघर्ष करण्यासाठी आपल्या सर्व समाज बांधवांची जी ताकद लागते ती ताकद महत्वाची आहे. कारण बाबासाहेबांनी संघर्ष करा म्हणून आपल्याला शिकवलेलं आहे. रोहिदास मानवता सर्व समाज बांधव, सर्व समावेशक आपण महाराज कुठल्या एका समाजापुरते नव्हते, महाराज क्षत्रिय कुलवंत होते. ते फक्त चर्मकार समाजासाठी नव्हते किंवा एका कुठल्या समाजासाठी नव्हते, तर ते सर्व समाजासाठी होते, म्हणून ते शिरोमणी झाले. छोटू कदम डायरेक्ट आयपीएस नाही झाला, या समाजासाठी असलेले माझी मेहनत, माझी पराकष्ट नांदुरकर साहेब मी तेवढे लावले म्हणून इथपर्यंत मी या पदावरती पोहोचलोय. शिरोमणी सुद्धा त्या पदावरती असे सोपे पडलेले नाही. महाराजांनी सुद्धा फार मोठा संघर्ष केला, बाबासाहेबांनी संघर्ष केला, आणि ज्यावेळी त्यांच्या विचारांची कास धरून आपल्या समाजामध्ये वावरला आहोत, त्यावेळी खऱ्या अर्थाने त्या महामानवांची आपण जयंती साजरी केली असा, आणि त्याचा जो आनंद मिळेल हा माझ्यासाठी अभिप्रेत आहे. कारण जयंती साजरी केली आणि महाराजांचे विचार आत्मसात नाही केले तर महाराजांची ती जयंती करून काही उपयोग होणार नाही. कारण मी बऱ्याचदा पाहतो आज जिल्ह्यामध्ये विविध संघटना आहेत, पण ज्यावेळी समाजाचा जो विषय होतो त्यावेळी सर्वांनी एकत्र येऊन जेव्हा आपण लढा दिला, जर तो संघर्ष केला, तर आपण कुठे खऱ्या अर्थाने त्या रोहिदास महाराजांची जयंती आपण साजरी केली असं मला वाटतं. कारण या ठिकाणी आताच युवा संकल्प प्रतिष्ठान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराजांची जयंती साजरी होते. मुंबई, दादरमध्ये तर महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज कार्यक्रम होता. मी आणि आमचे प्रसाद मसूरकर, पंढरी दादा आम्ही त्या कार्यक्रमासाठी जाणार होतो, तर आम्हाला आमंत्रण, पण माझ्या संस्थेची जयंती साजरी झाली पाहिजे या उदात्त भावनेतून पंढरी दादा साहेब बोलले की आम्हाला माझ्या घरी यावर्षी जयंती साजरी करायची, माझ्या समाजातले ज्येष्ठांचे पाय, मान्यवरांचे पाय, माझ्या गावच्या पोलीस पाटील सरपंचांचे पाय माझ्या घरी लागू दे, या भावनेतून जाधव साहेबांनी या ठिकाणी जयंती साजरी केली. ही जी भावना लागते ना, ही भावना अतिशय महत्वाची आहे. कारण पंढरी दादा साहेबांबद्दल आजकालचा वाढदिवस नाही, पण चांगल्याला चांगला म्हणणे हा माणुसकीचा धर्म आहे. या भावनेतून मी साहेबांबद्दल फक्त 2 मिनिटं बोलतो. कारण गेली 8 वर्षापासून तुम्ही उत्तरोत्तर करत राहा, संस्थेचे उपक्रम करा, परंतु समाजावरती होणारे अन्याय, अत्याचार आणि समाज आपला कसा एक संघ राहील, रोहिदास महाराजांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवा अशी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो. आणि या ठिकाणी तुम्हा सर्वांचे या ठिकाणी पुन्हा एकदा मी आभार मानून कृतज्ञ सरपंच साहेबांचे मी खरोखरच या ठिकाणी आभार मानतो, आणि या ठिकाणी महाराजांना अभिवादन करून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय हिंद. जे जागृत आहे, खरोखर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व संतांच्या आणि नररत्नांची भूमी आहे. त्यामध्ये संत शिरोमणी आपले जन्मले तिथे उत्तर प्रदेशात जन्मले, आणि महाराष्ट्राने त्याची दखल घेऊन आपल्या जे संत आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या महाराष्ट्राच्या संतांची आणि सर्वांची शिकवण एकच आहे की समानतेची. कुठलीही व्यक्ती असू दे की आपल्या समानतेमध्ये जगली पाहिजे. आपण जगा, दुसऱ्यांना जगू द्या, हा उपदेश सर्व संतांनी दिलेला आहे. आणि या संतांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी आपली सर्व जे मानव जात आहे, सर्व पशु प्राणी आहे, यांची दया करा, प्राण्यांवरती दया करा, सर्वांना संदेश दिलेला आहे. आणि या संदेश आपण सर्वांनी अंगीकृत करावा असे मी यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मला मी विनंती करतो. आणि या जयंतीनिमित्त सर्व माझे जे बांधव आहेत सर्वांना मी या जयंती सर्व शुभेच्छा देतो. धन्यवाद. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.